गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिले सदाची बायको सदाबरोबर भांडण करून सदाला घरातून हाकलून देते. बायकोला समजावून सांगण्यासाठी सदा तात्या, आबा आणि सरपंचांना भेटतो. हे सर्वजण सदाची भांडणं सोडवण्यासाठी त्याच्या घरी जातात, परंतु सदाची बायको सदाला तांब्या फेकून मारते. तो डायरेक्ट आबाला लागतो. आता येथून पुढे सध्याच्या बायकोच्या तर आहे ना. मी काय म्हणते, काय गरज होती त्या नवरा बायकोंच्या मध्ये जायची? अरे मी कुठे गेलतो नवरा बायकोच्या मध्ये, ते सध्या आला माझ्याकडं. म्हटलं आबा आमची नवरा बायकोची भांडणं सोडव म्हणून गेलो. आई ग मी काय म्हणतो, तुम्हाला फ्रंटला जायची काय गरज होती? अरे सुक्या मी फ्रंटला नव्हतो गेलो. अरे मी मागे होतो. त्या बाईनी फ्रंट आंबे फिकून मारला. तो तात्या बसला खाली माझ्या डोक्याला त्याला लागलं कस काय आबांना? तू बॉडीगार्ड आहे त्यांचा. मी तुम्हाला सांगतो, मी यायला धरून मागच होतो. त्या बाईच्या समोर तात्या होते. अरे कुठं तू होता रे? मी एका बाजूला, तू आणि हा माझा बॉडीगार्ड कुठं डोक्याला कोणी राखी बांधली तुमच्या? अरे अरे राखे अरे डोक्याला माझ्या टिंगूळ आले, लागले रे लागले. बाबा लय मार लागलाय डोक्याला. डोकं नसलेल्या माणसालाच लागतो मार. माझा ब्लड प्रेशर वाढू नको म्हणा, मी लय मारीन म्हणा. बर बर कोणी हाणलं? पण नेमकं काय हाणलंय? आणलाय तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? तुम्हाला माहित नाही वय? त्या दिवशी तुम्ही बी होत्या की तिथं भांडणं सोडवायला होतो? अरे होता बाप. आता मी मरतो का काय? होतो. तू होता ना? कुठं? अरे भांडण. अरे भांडण नाही रे, भांडण नाही. त्या सध्याच्या बायकोची त्याची झाली भांडणं. अरे आम्ही सोडाय गेलतो मध्ये. तुम्ही मी काय होतो? इकडे बघा. झक मारले आता आम्ही. काय ताप झाला सरपंच? तुम्ही बी होत्या, तुम्ही लई पिऊन होत्या, तुम्हाला काही समजणाच रे. आई तर मला सकाळी हागला मुतल्या ध्यानात नाही, आणि त्या दिवशीचं काय ध्यानात आहे? त्याच्यासाठी जरा कमी पिया म्हणालो. ऐकायचं ना माणसाचं तुम्ही. पण या गेंड्याला कोणी हाणलं? आपल्या आबाला कोणी हाणलं? आबाला सोनाली वहिनीनं तांब्या फेकून हाणला. तात्या वाकली आणि ह्याच्या डोसक्या तांब्या बसला. मग यांना काय गरज होती सोनालीचा हात धरायची? अहो सदाचे त्याच्या बायकोचे भांडणं झाले. ते भांडणं मिटवायला गावातले सगळे जण गेले. तिथं तुम्ही बी होत्या. मी होतो. तू पण होता. कुठे होतो? अरे असतो का? मी कुठे होतो? हा कुठं सांग ना. तुम्ही माझ्या संगच होत्या हो सरपंच. बर बर. पण वय तुम्हाला लय लागलं वय? अरे लागलं नाही तर काय झक मारे पट्टी बांधली का? अरे त्या मायला समा मी जर असतो ना त्या बायाला तुडून मारला असता. सरपंच तुम्ही होत्या ना तिथं? मी गाव होतो. होता तू? मी कुठे होतो? अरे तिकडे बाजूला पलट्या खात होता तू. होतो. मला ठीक माहित नाही, माहित राहणार नाही. आणि मायला याला मारले रे, लागलं रे. हे काय मेलेत का काय? यायला फक्त मुका मार लागलाय. मेले नाही काम कर, तिचा जीवन तुम्ही निघा. काळजी घ्या आबा. काळजी घ्या आबा. लागलं? अरे 15 वर्ष जेलमध्ये होतो मी. एवढा त्रास नाही. ते काम कर तर थोडं चहा पाण्याचं बघ. मी जरा आराम करतो. तुम्ही इथं आराम करता? नाही इथं मरतो मी. जा तुझा. ठीक आहे. अरे ही कुणी आणले दोन रे देवा. हे परमेश्वरा
15 वर्ष जेलमध्ये काढली एवढं लागलं नाही. अयो अयो हळू किती लागले? कस काय लागलं पण? हळू ते अयो रक्त निघते अजून पण. अयो बाबा कस काय लागलं पण? अरे काय तुला सांगायचे हे नानू नानू अयो हळूच काय झालं मोटर चालू करायला गेलो होतो हा या गाय बनायला घेऊन गेलो. हा आता ते आमची ताल नाही वरची मोठी तिथं हा, मोठी, हा. आता ताल आहे ही गेला खाली हा खाली गेलं मला म्हणता ते हात द्या मला वर घ्या. हा. आता हात द्यायला गेल्याच्या नंतर ह्याला हात दिला आणि ह्या बांडगुळाने जो हात खाली वाढला हा. काय सांगायचे मी खाली हा नानू माझ्या बोखांडी. बघा आता हे हावजान घेऊन पडले होय तुम्ही. बघ ना कसलं आता लागलंय ही किती दुखापत झाली. अगं किती लागलं मी काय म्हणते तात्या तुम्ही चला दवाखान्यात अगोदर चला. दवाखान्यात जाऊ रक्त निघले ना पार. हा बघा काय सांगायचे बघू वाटाणा ग बाया ती कसलं लागले. सांगायचे हाय ते बरं ही काय हे भांडगुळ पडले दात काढते अरे नानू तुला कळत नाही का म्हातारा माणूस आहे मग धरून आणावा. ह्याला धरून न्यावं लागते मला म्हातारा माणूस आहे असं येड्यागत करते तोय. त्याला कळतंय का बघ ते कसं मंदिरासारखं कवर कोरलंय बघू तू हा नानू तिसरा डोळा आहे काय तो कपाळावर. तिसरा डोळा हा. नानू जेवला का तू? नाही लातच घालीन तासाला खातोय चरतोय नुसतं त्या बकऱ्यासारखा. सकाळी उठल्यापासून सकाळी 7 वाजल्यापासून जे खातंय तासाला हागाय जाते खाते लगेच खाली करून येते गाडी. लय नका खायला घालू आता ते उगाच. मग काय अहो तिने तर आता काय कला केली माहितीये का ह्या मी दुकानाला दिसले ना पळत ती येते. पळतच येते माग हा काय डाव ठेवून असतो काय माहिती. काय झालं माहितीये हा. का मैनी गेली गावाला ती. गेली मैनी गेली पासून ह्याने काय केलं मैनी जागाच घेतली. हा ना. मोनाताई बरोबर आले की मग ते मोनाताई लॉलीपॉप देते चॉकलेट देते. मेंबर म्हणलं जा मोनीकड लॉलीपॉप मागितलं की मी म्हणतो जा मोनीकड. तवा तर येत आहे माझ्याकडे ये. लॉलीपॉप तात्या लॉलीपॉप. स्पॉट नानाचे बरं काय नानू तुझे फक्त पुढचेच केस गेलात का मागचे केस काय राहिल्यात. ते बाप्पा आणि पुछ झाली चांगलं विमानतळ आहे. विमानतळ म्हणजे काय आता हे पुरंदर इंटरनॅशनल विमानतळ आहे नवीन होणार आहे आता. अरे पण तुम्हाला ते ह्याला कस काय त्या सोनाली टाकला तांब्या आबाला. अरे खरं सांगायचं म्हणजे तो तांब्या मलाच बसला असता. पण तुम्हाला माहितीये ना तरुणपणामध्ये मी क्रिकेटर होतो आणि त्याच्यामुळे मी काय झालं सोनालीने तिकून तांब्या फेकून मारल्या बरोबर मी खाली बसलोय. तुम्हाला नीट बघायचं का नाही. थांबा तुम्हाला दाखवतो तुम्ही नीट बघा. तुम्ही नीट पाहिलं नाही त्याकडे तुमच्या लक्षात आलं नाही. दाखवा पाहिलं का म्हणजे तिकून ताब्या आल्या बरोबर मी खाली बसलो. नाही तुम्ही हुकावलं म्हणून बरं झालं. मी पण काय केलं लगेच आपला पुढा ढकलला. असा एकतर मला सांगा आबाचा एवढं टोक एवढं ना असा टिंगुळ आला असेल. नाही आणि त्यात वजन असल्यामुळं त्याला हातच नाही आला. इकडं व्हायचं का इकडं व्हायचं असा नियम लागला. नशीब नानूला घेऊन गेलो नव्हतो नाही तर आगा नानूचा टक्काल तर असा फुटलाच असता आहे का नाही. 15 वर्ष आबा 15 वर्ष 15 वर्ष आबा अरे पूर्ण वाक्यात बोलत जा नानू मला काहीच कळाला तू काय बोलत. 15 वर्ष जेलमध्ये गेला म्हणायचं काय. हे बरोबर ठेवाच लागतं का. कुठून वाजवत हे त्याला का वाजव चालतंय. तू काय कुठून गेली तिकडे. अहो काय नाही हिथं आले होते जरा ती भाभी नाही आपली तिच्याकडे आले होते जरा काम होतं तर मग तुम्ही दिसले मग मी आले तुमच्याकडं. बर आता एक काम करा जातो मी आता काय करतो मी जरा थोडासा आराम करतो आणि मग थोड्या वेळ जाईन. ही कुत्री तुमच्या बरोबरच असतात का. ही काय ही कुत्री आहे का. हा ते कुत्री. एक काम कर त्या नानूला घेऊन जा दुकानात त्या लॉलीपॉप दे मी जरा पडतो आराम करतो. नानू जा लॉलीपॉप खायला चला लॉलीपॉप चला येऊ बिऊ नको परत माघारी. लागलंय मला तिथंच.
येडं उठलं आणि काय म्हणतात ना कशावर तरी जाऊन मुतलं अशी कधी आगाय इथला बायको असं माझा सासरा मेल्यासारखं का बसली? तुमचा जाळ झाला तुमचा. अव काय बोलताय? इथं एक तर मला टेन्शन आलंय मरणाचं. कसलं टेन्शन? काय तर त्या आबाला लागलंय ग तांब्या माझ्याकडनं. अगं जाऊ दे ना, एवढं काय टेन्शन घेते? कशाला गेलता त्यांना आणायला? तात्याला बोलवून आणलंय, मोनाताईला बोलवून आणलंय, परत आबाला बोलवून आणलंय, अख्खं गाव घेऊन आला. काय बोकांडी घेऊन बसायचं होतं का काय? नाही आता मला काय माहिती, मला मारतीच्या मारते आणि त्या आबाला मी मारणार आहे म्हणून. अहो पण मी घरात गप तुडवलं असतं ना. कशाला गावा पुढं तुडवून घ्यायला लागलाय तुम्ही? बरं जाऊ दे, नको टेन्शन घेऊ दे सोडून. नाही 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 नाही, तुमची चुकी काहीच नाही हो. माझंच नशीब फुटक आणि असलं बोळकं मिळालंय. बापाला म्हणलं होतं दिलं तर चांगल्या घरात दे रे बाबा, दिलं असलं नाटक करून. त्याला ना संसाराची अक्कल ना कशाची अक्कल. आता मी काय करू? पण तुला सांगतो बायको, ते आबा आहे ना, आबा लय डेंजर माणूस आहे. मग त्याने 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात. ते मला बी माहित आहे. पुढं काय त्याच्या? त्याने तुझ्या सारख्या लय बाया अगं मारल्यात. आणि तुम्हाला कोणी हे सांगितलं हो? आपल्या गावातले ते 2 CCTV आनंद पांडवा तो टाकल्या वय त्याच्या तर एक दिवशी मी डोक्यावर ना असं मिरच फुटणार बघच तुम्ही. जाऊ दे ना, कशाला एवढं चिडते तू? चिडू नाही तर काय, त्यांच्या नादाने तर असं बोंबला हिंडताय आणि असलं मला उलटन सुलट बोलायला लागलाय. हा सगळ्या गावाला आणले, गावा पुढं आबरू काढताय माझी. म्हणजे त्यांना बी वाटावं की बघा सदाची बायको किती जाच करते म्हणून. खरंच ग मी भोळी आहे म्हणून तर तुम्हाला खपवून घेते. तुला एवढं टेन्शन येतं ना, जा मग ते एकदा आबाला जाऊन सॉरी बोलून ये. मी का बोलाय जाऊ? मी का जाऊ? तुम्ही जावा, मला लय भ्या वाटतंय त्याच. अगं पण तू एवढा मोठा माणूस आणि त्याला असं मोकळ्या हाताने भेटा जाऊ का? कसं जाते ती? आता काय लोड नाही येतं का त्याला? अगं त्याला काही खायला खायला प्यायला? बर ठीक आहे. मग काय आता तुम्हाला पैसे पाहिजेत काय? मग पैसे दे ना. आणि मी काल दिलेले 10 रुपये. अगं ते काय लय मोठे का? 10 रुपये संपले ते कावाच. तुम्ही बिड्या काढा तर नाही ना करायला लागला? नाही. सांगा कुठं आहे 10 रुपये? अगं तो देवा आला होता आणि तो म्हणला माझ्या आयटमला आज पिक्चरला न्यायचंय, मग त्याने 10 रुपये. तुमच्या बापाने 10 रुपयात पिक्चर दाखवलेला का? खोटं बोलता का? खरं खरं सांगा कुठं आहे 10 रुपये? अगं तर देवाने नेले ना, दे दुसरे पैसे. ठीक आहे देते. काय बाई ह्या माणसाला खरंच पैसा देऊ ग मी दमले. अगं शिवाना 1 रुपया आहे. मग 1 रुपयात तुम्हाला लॉलीपॉप काय आला? कसं कुत्र्यावानी जीभ लोळतय. काय त्या आबाला द्यायला वय. आणि ही 10 रुपये दारा आणि बिस्किटच आणायची, बिस्किटच घेऊन जायचे. नाहीतर बघा मग जावा उठा. आणि त्या अन्नाला पांडवाला त्याला गुखा म्हणावा आता. कोणाचा? लहान लेकराचा. त्यांची काळजी करत बसलाय. का बास तर काय वेगळा ड्रेस घातलाय मस्त पैकी. असं काय करताय? तुम्हीच तर चॉईस केलाय. अरे आपण शॉपिंग केलेलं का ते? हा मग. हो अरे त्यावेळेस ते पॅकिंग मध्ये वेगळे दिसत होते, आता इथं वेगळे दिसत आहेत. कसं दिसतंय सांगा की? छान आहे पण जरा फिटिंग नाही केलेलं दिसत गोष्टी. नाही ना, नवीन आहे तर घातलाय तसंच मी अजून. अरे वा कानातलं तर लय भारी डुल टिंग टिंग. छान आहे, मॅचिंग आहे सगळं. हा मग बरं मला ते जाऊ दे. 2-3 दिवस तू भेटायला का नाही आली? अहो तुम्हाला माहितीच नाही का? म्हणजे काय झालं? ते तात्या आणि आबांचं काय झालं ते तुम्हाला माहितीच नाही काहीच? काय केलं होतं की परत? अहो ते सदाची बायकोनी नाही का भांडणं झाली त्या दोघांची. हा आलतं काहीतरी माझ्या कानावर. हा तेव्हा हे तात्या आणि आबा गेले त्यांची भांडणं सोडवायला. बर हे भांड कुदल दोघं. हा आणि त्या सदाच्या बायकोनी तांब्या मारला सध्याला. सध्या वाकला खाली, तुमचे तात्या पण वाकले खाली आणि आमच्या आबांना लागला. कुठं बसला? इथं डोक्यावर. काय बोलते? असला मोठा टिंगुळ आलाय, मी पट्टी लावू दमले त्यांना. हा ना, मग सुचलं होतं चांगलं, एवढं मोठं सुचलंय. अरे बापरे. आयला पण ती सदाची बायको वेगळे डेंजर आहे बाबा. खतरनाक काम आहे त्या बाईचं. तेव्हा तर म्हणलं 2-3 दिवस झालं पोरगे काय नाही. मी आपलं रोज येतोय नेहमीच्या जागेवरती, तुझं वाट बघत बसतोय, रोज येतोय वाट बघत बसतोय. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. आता सुद्धा थोडा वेळ बसणार होतो पण जाणार होतो.
पण आल्या मॅडम, बरं झालं. तांब्या फेकला इथं टेंगुळ आलाय आबांच्या डोक्यावर. काय सांगायचं बरं तुम्हाला. तुमच्या घरी काय दुसरं करणार बी कोणी नाही. हा ना. आईला अवघड आहे बाबा. आता बरं आहे ना जरा. हो आता थोडं बरं वाटतंय. बाकी काय म्हणतेस? बाकी काय नाही. अरे वा, घड्याळ पण छान आहे. अहो कवच घालते तुम्ही, आज बघितलं काय? ते वेगळं होतं त्यावेळेच. नाही हेच होतं ना. तुमचं हल्ली लक्ष नसतंच माझ्याकडे. तुझ्याकडे नाही लक्ष, मग कोणाकडे लक्ष द्यायचं? माझं लक्ष तुझ्याकडे असतं. ते आपलं काय तसलं इतरांसारखं नसतं. एक जे करायचं ते मनापासून करायचं. असं वरवरची गोष्ट करायची नाही तर ते नाही माहिती आहे की जीव लावला तुला फाल तू, स्वारी म्हणालीस मला काल तू, झालं गेलं विसरून जातो, रूप तुझं तू चुलीत घाल तू. असे सुद्धा कवीन शायर असतात. पण आपण तशातलं नाहीये. आपण कसं आहे, दिल दिला तर दिला. अजून चांगल्या गोष्टी. बरं ह्यावर मग एक कविता होऊन जाऊ दे. अरे आता कविता तुला चारोळी ऐकवली ना ग, आता काय कविता ऐकू आता मला तर काय. अगं माझ्यापासल्या सगळ्या कविता संपून गेल्या. तुझ्या कधी ऐकू, तुला काय येत असेल तर. मला नाही येत म्हणून तर तुम्हाला सांगितलंय. आता काय आज प्रेमाचं तर काय आठवतच नाही मला, काहीच आठवण यार. आता मी फार काय होतं माहिती का, की पहिलं कसं व्हायचं, तू समोर आली ना की असं सुचायचं काय ना काय ना. आता सुचत नाहीये का? आणि आता काय होतं, शब्द संपत नाही, असं माणूस ब्लँकच होतोय. मग काय करणार आणि वर्णन तरी काय करणार सांग बरं त्या गोष्टीचं. बघू, पण नेक्स्ट टाइम तुला मी एखादी छानशी चारोळी ऐकू जे तुला आवडेल. आणि तू त्या आबाची काळजी घे. काय कसा का असा ना, वडील आहे तुझे, आदर ठेवा तुम्ही पण. नाही आदर आहेच ना. आणि होय ते मोनी भेटली का? नाही ते म्हणत जरा काहीतरी सपनाचं म्हणलं मला काहीतरी बोलायचे पण काय नंतर भेटले नाही. म्हणलं बघू काहीतरी बोलायचे म्हणत तुझ्याबद्दल. ते नाही काय मोनाताई नाही भेटल्या मला. आणि तो डुचका सुक्या तो तर रोजच भेटत असतो. त्याचं काय आमच्या घरीच त्या दिवशी जिरवले ना चांगले त्याचे. हा मग लय मारलंय मी त्याला. काय केलं, कुठं बोलवलं त्याला? तो आहे ना शेतात झोपला होता. शेतात असंच रान होतं, झोपला होता मस्त. मी गेले, ओढणी होती माझ्या हातात माझी. त्याला म्हणलं सुखदेव. अरे वा, मग तुलाच खुश झाला असेल. खूप खुश. उठा ना. तो उठला. त्याला तर वाटलं असेल सपनातच गाणं. हा तो म्हणला ना तुम्ही खरंच आलाय का? म्हणलं हो खरंच आले, बघा उठा. चिमटा काढायला लावला त्यांनी मला. चिमटा काढला त्याला. मग त्याला जाऊन विश्वास बसला मी आलेत. बर. मग त्याला तिकडे बघायला लावलं. मी म्हणलं तुम्हाला तो अजय देवगण लय आवडतो ना, त्याची स्टाईल करू म्हणलं आज. मी सपना आणि तुम्ही अजय देवगण. तिकडे बघा म्हणलं तुमचे हात बांधते. बांधले हात. हा आणि अजय देवगणची स्टाईल करू म्हणलं, असं सोडा म्हणलं. त्यांनी तिकडे बघितलं, मी हात बांधले. आणि हात बांधल्यानंतर त्याला काय करता येते? मग काय? मग त्याला इकडे बघायला लावलं. तो म्हणला काय आता मुका बिका घेताय का, असं बोलला तो. माझ्या नाही डोक्यात गेला. असं त्याला मारायला सुरुवात केली ना, कुत्र्यागत मारला. आणि त्याला वॉर्निंग दिलीये, परत जर तू असं काही केलं ना लय ठोकीन म्हणून. मग बरं झालं. बरं आता चांगले जिरले असेल. लय जिरली त्याची. नाही पण ते ना, ते कुत्र्याची चिपटी कशी वाकडी ती वाकडी तशी ती जाणार नाही त्याच्या गोष्टीचं. चालतंय, चला निघू मग आता. बराच वेळ झालं. परत म्हणते गावा कुठे गेली सपना. चला. आवो आबा जरा सरकून बसा की नीट, हात चुळीत चाललाय कुठं? साधा दादा आईला काय लागा हात चोळीत कुठे चाललाय? आपले मित्र देवा पांडव. आणि मी काय म्हणतो, अण्णा कुठे? अण्णा मेला. अण्णा मेला नाही, अण्णा गावाला गेलाय. अण्णा मेला कस काय? तुला गेला आणि मेला याला घ्यायचं काय फरकच कळत असलंच आहे काय? असं ऐकलंय की तुमच्या बायकोने आबासाहेबाची मारली. तसं नाही म्हणत. मग याला सिरलिंग पुल्लिंग काय कळतं का नाही रे? ते व्याकरण शिकलंय कुठे शाळेमध्ये तेव्हा? माझ्या बायकोने आबासाहेबाची मारली नाही, माझ्या बायकोने आबासाहेबाला मारलं असं म्हणणार. मारली काय असेल ती, पण कसं काय मारलं बरं? त्याचं काय झालं, आबासाहेब आले होते बिचारे आमचे भांडणं मिटवायला. आणि चुकून तो ताबे लागला ना आबासाहेबाच्या डोक्यात. मग आता काय करायचं? आणि आला चांगला टिंगुळ त्यांना. एवढा टिंगुळ आला, मग डबल टिंगुळ आला. डेंजर काय सांगू आईला. पण तुम्हाला काय अक्कल आहे का? तो आबासाहेब एवढा मोठा माणूस राव, आणि खुशाल ते तुझ्या बायकोला अक्कल नाही, तुला अक्कल नाही. आता तुमचं काय खरंय का? शाना माणूस आहे का तू? एवढा डेंजर माणसावरून आधी लागतो का 15 वर्ष जेल मधून काढून आलाय देऊ, आणि तुला नाही 30 वर्ष पाठवलं ना. बघत राहतो ते लय डेंजर माणूस, काहीतरी करायला पाहिजे. पण काय करणार?
करायलाच पाहिजे पण मी काय म्हणतोय तू हातात असं लपून काय चालू बघू दे ना मला कुठे काय? ए, काय गप आहे काहीतरी दिसतंय बिस्किट मला बरं झालं भूकच लागली कुत्राच आहे ते अरे मला नको म्हण कुत्राचं बिस्किट अरे म्हणजे आबासाहेबाला द्यायला चालत आबासाहेब काय कुत्रा आहे का अय अरे हे कुत्रा म्हणजे छोट कुत्र आणि आबासाहेब म्हणजे डॉबरमॅन कुत्रा कुठे बी टंगडावर राव करते अरे एवढ्या खतरनाक माणसाला असं म्हणतंय तसं म्हणतंय काय याचं काय कळत नाही ए, असं नको वाईट बोल बाबा खरंय बरं का पांडवा तुमचं मला तर भीती बी वाटते त्यांची पण आता काय करणार मनाला सांत्वन द्यायला स्वतःला हसवतोय काय करू होय असं झालं नाही दिसलंय तुला आबासाहेबाला भेटायला बी जायचं तुला भीती बी वाटते हा ना मी काय म्हणतो काहीतरी मला आयडिया देणार राव तिथे गेला अशी मला भीती नाही वाटली पाहिजे काय नाही तू काय झाले आता वाघाला शेळी पाहुणी झाली आईचं गावात राव पांडवा बी माझे घ्यायला लागलाय बरोबर आहे होय देवा तू काय म्हणतो काय करायला पाहिजे तिथं जाऊन आता एकच काम कर डायरेक्ट आबासाहेबांकडे जा त्यांचं गेल्या पाय धर चुकलं माफ करा असं म्हणायचं नाही हे बरोबर आहे बरं का मी आता डायरेक्ट आबासाहेबाकडे जातो आणि त्यांचं धरतो काय पाय म्हणलं पाय जमायला तरी बी नाही ऐकलं तर काय करायचं सणा 2 वाजवायच्या येडच दिसतंय अर्ध्याने 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात आणि त्यांनी जर माझ्या बायकोला उचलून नेलं मग मी काय करू नाही बाबा मी डायरेक्ट जातो आणि त्यांचे पाय धरतो आणि माफी मागतो ऐकलं तर ठीक नाही तर टाटा बाय बाय बरोबर याचं लय अवघड आहे बरं का त्याची बायको अशी ह्यो असा काय व्हायचं काय आबासाहेब तसा आबासाहेब काय छुट्टी नाही बरं का ती रेट आहे बसलाय चला आबाच्या मेला काय आबा शेपू खाल्ले होते का काय आबाने लय बेकार ढेकर दिला आबाने शे आबा आबा तुला सांगितलं बाहेर का पाय हा कोण आहे रे आबा सदा इकडे कुठे सदा अहो माग इकडे बाय हा मग तिकडे काय झक मारतो या इकडं हा काय म्हणतो मग आबा उठ उठ उठलं ना बस आता बसलं ना अरे खाली बस आबा चुकलं ना आबा चुकलं काय रे काय काम काढलं होतं आता काय सांगायचं आबा काही सांगू नको मग तुम्ही आमचे भांडणे मिटवायला आले झक मारली मी माझी अहो नाही झक नाही मारले आबा मग काय थोडी मारली अहो तसं पण नाही आबा माझी बायको एवढी पण हे वाईट नाही आबा ती म्हणली तुझी बायको किती वाईट आहे कळलं की मला कळलं ना तुम्हाला तर आज मारले मला रोज कुत्री जाय तुडवती ओगी 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 मी कसं सहन करते आबा ओगी 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 हे गप्पे गप मला लागले डोक्याला इथं डोकं दुखायला लागले काय काम काढलं बोल आहो ती म्हणली आम्हाला एवढं लागलंय काय तर खायला घेऊन जा खायला आईला कुठं पडलं काय काय चॉकलेट आणलं काय नाही नाही बिस्किटचं पुढं आणलं ना आबा हा बिस्किटचा पुडा हा क्रीमचा आहे आबा अरे अच्छा क्रीम आहे अरे मला डायबिटीस आहे क्रीम खात नाही मी मला वाटलं होतं बरं का आबा म्हणून मी सगळे क्रीम खाऊन घेतली फक्त बिस्किट दिल्यात बिस्किट अरे आता 3च बिस्किट बाकीचे कुठं आहे हा बाई आता लय भूक लागले मग मॅच खाल्ले 2 त्याच्यातली आहे का खाऊ का आता मी तू खातो खा 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 बोल अजून बोल पण तुम्हाला सांगतो आबा तुम्ही आमच्या भांडणे मिटवायला आले ना ते लय चांगलं झालं बरं का कसं काय रे मग काय जर का नजीब ताटा वाचलं आणि आबाचा डबा सुजला हे आपलं डोकं लय डेंजर सुजलं नाही बायको एवढी वाईट नाही आबा बिस्किट चांगलं आहे ना हा खा बोल बोल नाही अजिबात वाईट नाही आबा बरं का कुर्शीक लागले बघू या काय इथे लागलं तांब्या रे लय टिंगुळ आले आता काय येते नाही ना घे हे टिंगुळे आता ते वरचे टिंगुळ हे वरचं टिंगुळे मला वाटलं खा खा बोल तर माझी बायको एवढी वाईट नाही अजिबात नाही पण मी बायकोला सांगितलंय यंदा तू तांब्या फेकून मारलाय पुढच्या वेळेस का आबा आले
वरटा फेकून इथं का तुझ्या गायबाना आणि वरोटा फेकून मार. वा वा 2 दिवस पाऊस पडला तर कसला चाप भरलाय. असं वाटतं असं खाऊन टाकावं, इतकी आवडतात मला फुलं. आणि एखादा फुल लावते बाई तोडून आता. काय म्हणला? मोना डार्लिंग. मोना डार्लिंग बिल्डिंग म्हणायचं ना, कुत्रीच्या ऐकत हाणेल तुला. मला परत नाही म्हणत, पण मारू नका. नीट उभा राहा. काय मोना डार्लिंग बिल्डिंग काय मोना ताई वगैरे म्हणायचं? मोना डार्लिंग बिल्डिंग म्हणतात का? आजपासून तुम्हाला मी मोना ताई म्हणणार बस. सगळं गाव म्हणतात, तू पण म्हणायचं. डार्लिंग बिल्डिंग म्हणायचं नाही तसलं. ठीक आहे. हा कुठं निघला होता इकडे उडत? असंच आपलं फिरत. होय. नाही नाही म्हणलं ती मेमिक्रीचा किडा गेला असेल तुझा, पण तुझा हाय असंच आहे बाबा. नहीं ना. ओ मोना कैसा है ना? मैं इतना अच्छा हूँ, मिमिक्री वाला देवा हूँ, तो ऐसा ही रहता है. अरे देवा इकडे इकडे. ते मोठं पतलूचा आवाज लय भारी काढतो. काढ रे जरा मस्त पैकी. काढ काढ काढ. बड़ा भैया खाली पैर मेरे दिमाग की बत्ती नहीं चलती, तुम्हें कुछ सोचो खुशबू. अरे वा, अजून अजून ते ह्याचा पतलूचा. अरे मोटू वो देखो जॉन हमारे पीछे पड़ा है, अभी भागो. बस का मस्त मस्त. पण मी काय म्हणते, तू असं प्रॅक्टिस करत राहा ना अजून काय चांगलं. मोना ताई इथं काय बोलत बसते ह्या काय उंदऱ्याला? काळा उंदरा म्हणतोय त्याला. नाही नाही मग काय बघा की काय कामाचं आहे का? मला एवढा देखना गडी आहे आणि खुशाल काय होऊन म्हणतात तिचा मला. बाबा बाबा त्याला बघून 2-4 पोरी तर मेल्याच असतील जाग्यावर. नाही एवढा देखना आहे त्याला गर्लफ्रेंड आहे. होय का? मग अरे बाप आहे का नाही? नाही इथं चाप्याच्या झाडापाशी काय करायला? अरे बघ की किती फुलं आल्यात. नाही 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 त्या झाडापाशी झापे काय करते? झापे लोक. तेच नाही 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 ओ अनिल. हा नाही, नाही नाही बोलायचं. नाही नाही मी काय म्हणतो का सरपंच म्हणत आहे तुम्ही का शांत बसा. म्हणणं काय माहिती का, तुम्ही असं ऐका ऐका ऐका, तुम्ही असं भांडणच करू नका. असं बी आता उन्हाळा सुरू झालाय, लोकांचे लग्न व्हाले तर मग म्हणणं असं आहे की तुम्ही 2 जण लग्न करा आणि हेच भांडणं तुम्ही घरात करा. सुक्या एक काम कर, तूच लग्न कर आणि तू संसार कर. मला नको. मी कुत्री सोबत लग्न करा आणि डुकरा सोबत करेल, मग सोबत नाही करणार. नाही आम्हाला पण काम धंदा नाही. सरपंच आपला हात जगन्नाथ या भाताने भाकरी करतो आपण खातो. किती आला के बाया. सरपंच हो का? तसं म्हणल्यानं जमना. किती दिवस तुम्ही हाताने भाकरी करून खाणार आहो? अहो बायको करावंच लागती. म्हणत आहे मध्ये काय कमी आहे सांगा? नको मला नको. तू बघ एखादी आणि ते लग्न लावून एखादा मंत्री पाहून नाही नाही. अरे तुझ्यापेक्षा देवा बरा. मी देवाचं लग्न तुझा गप्पाच नाही दात बाळी तू आता 2 मोठे माणसं बोलत असताना मधात लहान्यानं बोलायचं नाही, कळते का? काली ताळपट्टी खबर रे बीच में नीट बोलायचं. हम काले नहीं है. एका बुकेत पाणी पाहिजे जाने फाणे माही शिंद असा तोंडात घालीन बुक्का. सरपंच म्हणायचं सरपंच. तुला का जाणी वाटते का? लय हुशार आहेत तुम्ही. आमच्याच दारात या, आम्हालाच बोला. निघता का कस काय बोटात काढू? म्हणजे तुमचं दार असलं मग काही तोंड आमचं नाही का? आमचं तोंड आहे, आम्ही कसं बी बोलू कसं बी वापरू काही बी बोलू. आहे का नाही भैया? निघा निघा. नाही नाही मला तुम्ही ते म्हणावं घ्या जरा लग्नाचं. जात असतो निघा नाही आम्ही जात असतो तिकडं काय कोण हाय तिकडे बघतोय माझ्याकडे बघ की. अशी हिम्मत होत नाही का माझ्या घालून बघायची? काय हिरोईन आहे काय? हिरोईन जाऊन दे, हिम्मत सुद्धा होत नाही. बघ तिकडं सरपंच भितात जरा. सरपंच पण दारूचा वेळ झाला, आम्ही गेलो असतो. आमच्या दारूचा वेळ झाला. बरं बरं ओ चला सरपंच चला. ते जाऊ द्या. आता शाहरुख खान. हो हसीना क्यों आ रहा है मुझे पसीना. बरं तुझं झालं आता शाहरुख खान बिरुख खान. तू पण निघ बाबा, माझं डोकं उठलं. जा बरोबर जा. उघड डोक्याला तळ्या बाय बाहेर आले कधीच्या काळी म्हणलं हे असली दलिंद्र येऊन बसल्यात. ती एक करते मिमिक्री आणि एक असं मोरद बाय तिकडं. आई ग दुखतोय का बा? नाही दुखत नाही ग. बरं दिनाखर आनंदानं म्हणतोय मी. काय तुम्ही तसं नाही बाबा. अगं 15 वर्ष जेलमध्ये होते, एवढा त्रास झाला नाही, पण आता त्रास झाला नाही. हेअरकट का
असं केलंय? अगं तिरुपती बालाजीला गेलतो, काय हेअरकट अब्बा डब्बा गब्बा आणि ही पडवती त्याच्या आईला, ही गावची पडवती. आगा गा 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 आबा लय दुखत आहे काय? अरे हात नको लावू तिकडे हात. तो आबा तुम्हाला आता एक चांगला सल्ला देतो. पुणे स्टेशनला जायचं आणि मस्तपैकी रेल्वे स्टेशनला गेलं की रेल्वेत बसायचं पॅसेंजर गाडीमध्ये. आणि गाडीत बसल्या बसल्या काय सपना तू पण बरोबर थांबायचं आणि गाडीत बसल्यावर काय करायचं माहिती का? असं करायचं जग्या जेवणाचे सार सार. प्रवाशांना सूचना, कृपया शब्दांकडे लक्ष असू द्या. जगे जीवनाचे सार यावं जाणून सत्वार, जैसे ज्याच्या कर्मा तैसे फळ द्या तो रे ईश्वर. असं भेक मागा तुम्ही काय सांगा सल्ला देतो मला? काही पण बोलताय का? त्याला भीक दे भीक दे. तुम्ही दोघं वाटतं त्यातले भिकारेवाणी दिसतोय तू बघ ते डोक्याला बांधलंय ते. अरे लागलं रे तांब्या लागलाय. बरं वाटतंय का आता? बरं विचार. एक उपाय सांगू का? एक बोल बोला तूच राहिली होती. सपना चांगला हिरव्या मिरचा लेप द्या. हे पूजे बघ मुस्का टाकीन बघ. पूजे ना मून येते. अरे काय ते असं पूजा असं मुनी असं. तात्या हे जुना आयटम दिसतंय बरं का? ही पूजा कोण आहे? हे मला वाटतंय जे डोक्यावर परिणाम झाला भंजाळलंय गेल्याच्या इस्पितळात टाका. यंटम मला अगं लागल्यामुळे कळत नाही ग. मोना कोण पूजा कोण आहे? जुनं सामान आहे ती म्हणजे. बरोबर ना? टकला हैवान गँग. ए तात्या हात डोका हात नको लावू, डोका हात नको लावू. लागले रे. डोक्याला हात नका लावू. कसा? अरे व्यवस्था गप्पा ठोकतो 15 वर्ष जेलमध्ये. 15 वर्ष. अरे त्या बाईने तुला तांब्याने गप्पार केला आणि 15 वर्ष जेलमध्ये. तात्या अरे तो तांब्या तुलाच लागणार होता. तू खाली बसला मला लागला रे. अरे तिने मारला तांब्या, मी खाली बसलो पण तो तांब्या तुला बसला. मी आता बाजारला तुम्हाला काय गरज होती तिथे जायची? खाऊ गाडा म्हटलं सगळं होणार. तुझा बाप लय आगाव आहे. यांच्या नादाला लोकांना त्याला काय 10-5 रुपये दे. चल आपली पुढे 10-5 रुपये दे. डब्बा जब्बा अब्बा डब्बा गब्बा मोनी. अरे एवढा टोनगा झाला तरी आज म्हणे काय कमी साईज कमी. कुठे यांच्या नादीला काय बाई, बायांचं आयुष्य लय खराब ग बाई. भांडी घासा, कपडे धुवा, स्वयंपाक करा, सगळी काम बायांना. काय तर बाई हाडे हाड दुखतंय का आबा? अरे लागलाय. नाही ते हात लावी इकडे ते आबा. काय या कुत्र्याने तर पिसूळ दिलाय ग बाई. नवरा बी तसला आणि कुत्री बी तसलीच. सगळी मला त्रास द्यायला आलेली आहे की काय की. अरे हाड की काय ह्याला सांगितलं सुद्धा कळ नाही ग. काय ह्या कुत्र्यांना करावं. तुम्ही 15 वर्ष जेलमध्ये राहून आले आणि एका बाईचा मार खाताय. 15 वर्ष जेलमध्ये काढलं. बरी आठवण नका पुशारकी सांगू. अरे पण लागले ना पण मला. आता बाबाला पाठवलंय खरं मी शेतामध्ये. काय दिवं लावतोय काय माहिती मी नाही म्हणल्यावर. आता तर तुला हाड जा की. अरे बापरे. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.